सर्वांना नमस्कार. मित्रहो, पोटामध्ये खूप जास्त गॅसेस होणं ही खूप मोठी समस्या आहे. चार चौघामध्ये गेल्यानंतर तर खूप अशोभनीय वाटतं, बेइज्जत झाल्यासारखी वाटते. गॅसेसमुळं अपचन सुद्धा व्हायला लागतं. गॅसेसमुळं पोट जास्त पुढं आल्यासारखं वाटायला लागतं. पचन संस्था बिघडल्यामुळं पुन्हा पोट साफ होत नाही. गॅसेस कमी करण्यासाठी, पोटात गॅसेस जास्त होऊ नयेत याच्यासाठी काय केलं पाहिजे, याच्यातले जे नियम आहेत त्याच्यामध्ये 11 नियम आपण पाहणार आहोत. या 11 गोष्टी जर पाळल्या तर तुमच्या पोटात गॅसेस होणार नाहीत याची मी तुम्हाला खात्री देतो. नंबर 1, बारीक चावून खाल्लं पाहिजे. घाईमध्ये अजिबात जेवू नका. जे तुम्ही खाणार आहात ते तर संतुलित आहारच घ्या, सात्विक आहारच घ्या, पण तो सुद्धा थोडा कमी प्रमाणात. एक 10-20% भूक शिल्लक ठेवून खा आणि प्रत्येक घासा इतका बारीक चावून खा की त्याचं तोंडामध्येच पाणी झालं पाहिजे. नंतर तो गिळा, म्हणजे लाळ त्याच्यामध्ये पूर्ण मिसळते. पचन तिचं जवळजवळ 30-40% तोंडामध्येच होत असतं, प्रक्रिया सुरू होते आणि नंतर ते पोटात गेल्यानंतर पचायला सोपं जातं आणि गॅसेस तयार होत नाही. आणि हे अशा प्रकारे अन्नमध्ये गेल्यानंतर ते पुढं पुढं सरकायला पण चांगल्या प्रकारे मदत होते. गॅसेस का होत असतात की अन्न जर थांबत थांबत इथं थोडं अन्न साठले तर थोड्या अंतरानं पुन्हा साठले, थोड्या याच्या दोन्हीच्या मध्ये गॅसेस बनतात. आणि हे जर सतत हळूहळू पुढे सरकण्याची क्रिया असेल तर गॅसेस नाही बनणार मध्ये. म्हणून बारीक चावून खाल्लं पाहिजे. दुसरा नियम आहे की वेळेवर जेवण करा. भूक लागल्यावरच जेवण करा, तेही आहे. जेवढं तुम्ही पचवू शकता चांगल्या प्रकारे तेवढंच खा आणि जेवढं खाल्लेलं आहे तेवढं चांगल्या प्रकारे पचवा. हे तुमची जबाबदारी आहे, दुसऱ्या कोणाची नाही. उगं कितीही खायचं आणि ते पचलं न पचलं ह्याचा विचार नाही करायचा, असं करू नका. तसंच 2 जेवणाच्या मध्ये कमीत कमी 6 तासाचं अंतर ठेवा. 5.5-6 तासाचं मिनिमम अंतर 2 जेवणामध्ये पाहिजे. आणि 2 जेवणाच्या मध्ये, या जेवणापासून मध्ये पाणी पिण्याशिवाय काहीही खाऊ नका. हे पथ्य पाळणं अतिशय आवश्यक आहे. तसंच इंटरमिटंट फास्टिंग ज्याला म्हणतात, थोडा उपवास अधूनमधून केला तर आतड्यांना पण आराम मिळतो आणि आतड्यांना आराम मिळाल्यानंतर ते चांगल्या यानं पुन्हा नंतर कामाला लागतं. तसंच याच्या पुढचा नियम आहे की पाणी पुरेशा प्रमाणात प्या. विशेषतः कोमट पाणी जर तुम्ही पिलात तर त्याचा फायदा आणखी चांगला होतो. विशेषतः सकाळी उठल्यावर जर पिला आणखी त्याचा फायदा होतो. संध्याकाळी झोपण्यापूर्वी पण पिलं तरी पण त्याचा फायदा होतो. हे पुरेशा प्रमाणात पाणी पिलं पाहिजे. आपण नेहमी महत्त्व सांगतो पाण्याचं की त्याच्यामुळे तुमचं पोट साफ होईल आणि गॅसेस होणार नाही. तसंच नियमित व्यायाम. व्यायाम अतिशय आवश्यक आहे, कारण आतड्यांचा पण हालचाली होतात ना व्यायाम करताना. आणि आतड्यांच्या हालचाली होऊ लागला, आतड्यांना पण तो व्यायाम होऊ लागला, चालताना असेल तर अशा वेळेला हे अन्न पुढं सरकवायला आतड्यांमध्ये ताकद चांगल्या प्रकारे वाढते. आणि जर अन्न पुढं सरकू लागलं, आपण आताच म्हटलं की अन्न पुढं सरकत असेल तर गॅसेस तयार होणार नाही. आपण काय म्हणतो, जर नाली तुंबली कुठंतरी, तुंबली तर मागं त्याच्यामध्ये किडे होतात, गॅसेस होतात, ते डबकं साचतं. पण जर नाली वाहत असेल तर तिच्यामध्ये नाही बनत हे सगळं, दुर्गंध पण सुटत नाही तिथं जास्त. म्हणून आपण हे लक्षात घ्यायचं की आपलं हे मधलं सतत आतड्यातून अन्न पुढं पुढं सरकत राहिलं पाहिजे, ही काळजी घ्या. तसंच रात्री जेवणानंतर थोडी शतपावली केली पाहिजे. म्हणजे काय, आणि झोपण्याच्या पूर्वी 1-1.5-2 तास तरी अगोदर जेवण केलं पाहिजे. थोडी शतपावली केली म्हणजे काय होईल, तुमच्या त्या हालचालीमुळं थोडं अन्न पचन व्हायला पण चांगल्या प्रकारे मदत होत असते. आणि दिवसभर किंवा कधीही एक नियम पाळला पाहिजे की तुम्ही जेवल्याबरोबर लगेच झोपू नका. ते दुपारची वेळ असेल कधीही असेल, जेवलं की लगेच झोपू नका. त्याच्यामुळं काय होतं की अन्न पुढं सरकायची क्रिया मंद होते आणि गॅसेस तयार व्हायला, पचन क्रिया चांगली राहते. तसंच आहारामध्ये आता काय काय घ्यायचं हे पण पाहू. आहारामध्ये हाय फायबर युक्त आहार म्हणतो आपण, म्हणजे चौथा असलेला आहार जास्त घेतला पाहिजे. संतुलित आहार घेतला पाहिजे. पालेभाज्या, फळभाज्या, फळं, तसंच मोड आलेली कडधान्य आणि दही, ताक, आंबवलेले पदार्थ, प्रोबायोटिक, प्रिबायोटिक यांचा वापर जास्त केला पाहिजे. आणि काय टाळलं पाहिजे, जे आपण नेहमी म्हणतो की फ्राईड, जे तळलेलं, डबा बंद, पाकिट बंद, साठवून ठेवलेलं हे किंवा बेकरीचे प्रॉडक्ट हे टाळले पाहिजे. किंवा कार्बोनेटेड ड्रिंक्स जे असतात, कोल्ड ड्रिंक्स ज्याला म्हणतो आपण, जे मार्केटमध्ये खूप फेमस आहे, त्या नाही घेतल्या पाहिजे. कधीतरी एखाद्या दिवस तुमच्या खूपच काही प्रसंग असेल तर थोडंफार ठीक आहे, एखाद्या वेळेला, महिन्यात 4 महिन्यात.
परंतु हे नियमितपणानं नाही घेतलं पाहिजे. सोडा किंवा जे कोल्ड्रिंक्स असतात हे नाही घेतलं पाहिजे, त्यानं गॅसेस जास्त बनतील. तसंच बेकरी प्रॉडक्टनं सुद्धा गॅसेस जास्त बनतात, म्हणून ते पण नाही घेतलं पाहिजे. तसंच पोट साफ होते का याचा विचार केला पाहिजे. म्हणजे तुम्हाला जर वाटतं असेल की पोट साफ होत नाही, त्याच्यावर जर तुम्ही काहीच प्रयत्न केला नाही, उपाय केला नाही, काहीच नाही, तर तुमचे गॅसेस कशानंच कमी होणार नाही. म्हणजे पोट चांगलं साफ झालं पाहिजे हे आधी काळजी घेतली पाहिजे, त्याच्यासाठीचे नियम पाळले पाहिजे. त्याचाही व्हिडिओ आपण टाकलेला आहे आपल्या चॅनलवर, तो पाहून त्याच्याप्रमाणे नियम पाळले पाहिजेत. पोट साफ होणं पण अतिशय आवश्यक आहे आणि पथ्य पाळणं जास्त ते पण आवश्यक आहे. तसंच पित्ताचा त्रास जर तुम्हाला असेल, हा पित्ताचा त्रास पण काय दाखवत असतो की अन्न पुढं सरकत नाही, कारण अन्न पुढं सरकू लागलं की पित्त हे लगेच पुढं धुवून जात असतं, त्याचा त्रास नाही होत. पित्त साठून राहते ह्याचा अर्थच की ते अन्न पुढं सरकत नाही. म्हणून पित्ताच्या त्रासाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, त्याचंही नियंत्रण केलं पाहिजे, त्याला कंट्रोल केलं पाहिजे. तसंच जेवताना जास्त बोलू नका, कारण जास्त बोलताना काय होतं, मग हवामध्ये घेतली जाते जास्त, हे हवामध्ये चालली जास्त की मग ते गॅसेसमध्ये रूपांतर होते मध्ये. म्हणून जास्त बोलू नका, कामापुरतं थोडंसं बोला, अजिबातच बोलू नये असं नाही आम्ही म्हणणार, पण थोडंसं कामापुरतं बोला, जास्त बोलू नका. तसंच काही विशिष्ट आहारांची जर आपल्याला ॲलर्जी असू शकते किंवा तो आपल्या त्या पचनसंस्थेला जमत नाही, ते आहार खाल्ल्यानंतर आपल्याला गॅसेस जास्त होतात, हे प्रत्येक व्यक्तीला लक्षात आलेलं असतं. त्याच्यामध्ये काही जणांचं विशेष करून की कोबी असते किंवा फ्लावर असतं किंवा मैद्याचे पदार्थ असतात किंवा हरभरा आहे, वटाणा आहे किंवा तेलकट प्रमाण आहे, अशा प्रकारे जर असेल किंवा डाळी आहेत, बटाटा आहे, असं जर असेल तर हे पण कमीत कमी प्रमाण केलं पाहिजे. आणि याच्यासोबतच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. जर तज्ज्ञ डॉक्टरांनी काही सांगितलं की हे नियम पाळा, ते नियम पाळा, तर तुम्ही ते नियम पाळले पाहिजे. आणि हे नियम पाळून जे त्यांनी कोर्स देतील, जे त्यांनी पथ्य पाळायला सांगतील, ते पूर्ण पाळले पाहिजे. म्हणजे काय होईल, तुमचं पोट साफ व्हायला चांगल्या प्रकारे सुरू होईल, पोटामध्ये गॅसेस बनणार नाही आणि चार चौघामध्ये जे आता बेइज्जतीची वेळ येते किंवा अशोभनीय जे आपल्याला वाटत राहतं, स्वतःला गिल्टी फील होत राहतं, ते पण होणार नाही. म्हणून नियमित चेकअप करणं, डॉक्टरांकडे जाणं हे आणि तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे पण अतिशय आवश्यक आहे. कारण MS सर्जन जे असतात हे आमच्यासारखेच, म्हणजे स्वतःचीच मी प्रसिद्धी करतोय असं तुम्हाला वाटेल, पण त्यांना पोटाचे डॉक्टर म्हणतात, त्यांना पोटाचे डॉक्टर म्हणतात ना. खेड्यापाड्यामध्ये सर्व लोक म्हणतात पोट. म्हणून अशा डॉक्टरांचा तुम्ही सल्ला घ्या, त्यांच्याकडून त्याचा उपचार करून घ्या, म्हणजे याच्यावर तुम्हाला कायम बरं होण्याकरता मदत होईल. तर हे सगळे नियम आपण पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू. आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो, पाठवा, लाईक करा, कॉमेंट करा. आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं आरोग्य आणि सत्यमेव जयते. सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच नात. जय जवान, जय किसान, जय भारत, जय इन्सान. निरोगी राहून दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया. चला दोस्त हो, रोगराईला हाकलून